दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड उपनगर हद्दीत टोळक्याने एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। मुक्तिधाम मागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक हे नितीन हसानंद सचदेव राहणार देवळाली कॅम्प हे गेल्या 2 महिन्यांपासून हॉटेल मथुरा चालवित असून त्यांच्याकडे राजवाडा देवळाली गाव इथं राहणारा डॅनियल उर्फ डॅनी थोरात हा वेटर म्हणून काम करत आहे। शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मालक नितीन याने डॅनी यास ग्राहकांकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितलं। याचा राग येऊन डॅनी यानं मालक नितीन सचदेव यांच्याशी कुरापत काढून वादविवाद करत शिवीगाळ केली आणि थांब मी तुला बघून घेतो असा सज्जड दम देत निघून गेला। थोड्याच वेळात 7 जण हॉटेलमध्ये घुसले आणि थेट नितीन सचदेव हे काउंटरवर बसले असताना त्यांना काही समजण्याच्या आतच टोळक्यानं कोयता रॉडनं आणि इतर हत्यारानं जीव घेण्याच्या उद्देशानं सपासप वार केले। अचानक झालेल्या हल्ल्याने एकच धावपळ झाली। नितीन हा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाला आणि त्याच्या मागे हल्लेखोर पळाले। नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। परिसरातील काही जणांनी नितीन याला नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटकर रुग्णालयात दाखल केला। हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी नितीन यांच्यावर उपचार सुरू केले असून नितीन सचदेव यांच्या डोक्याला मोठा मार लागला। मुक्तिधाम परिसरात सायंकाळच्या सुमारास अनेक टवाळखोर युवक कोयते घेऊन सर्रास फिरून फुकट खाऊन व्यापाऱ्यांवर दहशत करीत असल्याची चर्चाही परिसरात होती। हल्ला झाल्याचं समजताच नितीनचे नातेवाईक यांच्यासह नितीन कारडा, दिनेश साधवानी, प्रकाश धमेचा, रमेश भागवानी, उमेश दासवानी आदी कार्यकर्ते हॉस्पिटल आणि हॉटेलमध्ये मदतीसाठी पोहोचले। हल्ल्याची संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। नाशिक रोडला कोयता गँग सक्रिय झाली असून त्यांच्याकडून जीवघेण्या हल्ल्याची ही तिसरी घटना आठवड्याभरात घडली। काही दिवसांपूर्वी शिंदेगाव आणि सुभाष रोड येथील गुलजारवाडीत कोयता आणि तलवारीनं टोळक्यानं हल्ला करून दोघांना जखमी केलं होतं। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तातडीनं कारवाई करीत 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जो हमारा वेटर था वो टेबल छोड़ के बाहर गया था, तो उसको मैंने से बोला भाई कस्टमर चालू है तो तू बाहर मत जा, टेबल पे ध्यान दे, वो कस्टमर बुला रहा था। तो उसको लग गया मिर्ची। फिर उसके बाद वो काउंटर पे आके मेरे को गाली गलौज करने लग गया, तू करके, और बाप को भी, मेरे पिताजी को भी गाली दे रहा था। तो वो कारण से फिर उसने मेरे को बोला तेरे को दिखा देते को मार डालूंगा ये वो, और गाली गलौज करने लगा था। फिर वो गया और मेरे को पूरे गुंडे भेजा मारने के लिए, कोयते तलवार सब कुछ लेके वो आए थे हमको मारने। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। दरम्यान हल्ल्याप्रकरणी नाशिक रोड परिसरात कोयता गँग पुन्हा सक्रिय होत असून पोलिसांनी अशा गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून व्यापारी वर्गात असलेली भीती दूर करावी अशी मागणी व्यापारी करीत आहेत। प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।